मित्रांनो, आपल्या देशामध्ये एक ब्रँड असा आहे की ज्याचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकाच वेळी अनेक गोष्टी उभ्या राहतात. घरात वापरलं जाणारं मीठ असेल, रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या असतील, जगभर सेवा देणारी IT कंपनी असेल, स्टील असेल, हॉटेल्स, चहा, घड्याळ, विमानसेवा आणि या सगळ्यांना जोडणारं एकच नाव आहे, ते म्हणजे टाटा. भारतातल्या करोडो लोकांसाठी टाटा हे फक्त नाव आहे का? तर नाही, हे एक विश्वासाचं दुसरं नाव आहे. पण आता याच टाटा समूहामध्ये मोठ्या उलथापालथीची काही चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन त्यांनी असं जाहीर केलंय की त्यांचा सध्याचा कार्यकाळ जो आहे तो संपल्यानंतर ते पुन्हा चेअरमन पदावर काम करणार नाहीत. आता जर आपण वरवर पाहिलं तर एखादी कंपनी असते, त्याचा चेअरमन बदलतोय, एवढी फक्त ही एक बातमी तुम्हाला वाटू शकते. पण या निर्णयामागे जी स्टोरी आहे ती मोठी आहे. कारण एन चंद्रा यांनी टाटा समूहामध्ये जवळपास 40 वर्ष आपल्या आयुष्याची दिलेली आहे. TCS मध्ये साधा एक इंटर्न म्हणून त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आता ते थेट टाटा सन्सचे बॉस झाले होते. मग एवढा मोठा जो माणूस आहे, एवढा यशस्वी माणूस जो आहे, त्याला अचानक बाजूला का व्हावं लागतंय? टाटा समूहामध्ये सगळं काही सुरळीत चालू आहे का? रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहातली सत्ता आणि निर्णयांची सूत्र जी आहेत ती नक्की कशी बदलली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, टाटा सन्सचा पुढचा बॉस कोण असेल, चेअरमन कोण असेल, ही संपूर्ण स्टोरी आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या पैसा पाणी चॅनेलला 4 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करायचा आहे. या प्रवासामध्ये तुम्ही देखील चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की सहभागी व्हा. चला तर मग मूळ विषयाला सुरुवात करूयात. एन चंद्रा यांचा टाटा समूहातला प्रवास जो आहे तो थक्क करणार आहे. 1987 मध्ये त्यांनी TCS मध्ये साधा एक इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली. पुढे 2009 मध्ये ते TCS चे CEO झाले. TCS ला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेण्यामध्ये चंद्रा यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कामगिरीमुळे 2017 मध्ये सायरस मिस्त्री आणि टाटा यांच्यातल्या वादानंतर चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा सन्सच्या चेअरमन पदाची धुरा सोपवण्यात आली. 2022 मध्ये त्यांना दुसरा कार्यकाळ म्हणजे एक्सटेन्शन सुद्धा मिळालं आणि त्याच वर्षी केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलं. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळामध्ये टाटा समूहाने भविष्यातील उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं. त्यातला पहिला होता एअर इंडियाचं पुनरुज्जीवन. 69 वर्षानंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे आली. दुसरा होता तो म्हणजे सेमीकंडक्टर आणि गिगा फॅक्टरी, म्हणजे सेमीकंडक्टर चिप्सचं प्रोडक्शन आणि EV बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक टाटा समूहाकडनं आता केली गेलेली आहे. तिसरं होतं ते म्हणजे डिजिटल विस्तार. टाटा डिजिटल आणि टाटा न्यू या ॲपद्वारे डिजिटल मार्केटमध्ये टाटा समूहाची एंट्री झाली होती. आता हे जे आक्रमक धोरण आहे त्यामुळं टाटा समूहाचा एकत्रित महसूल 2020 मध्ये 7.9 लाख कोटी रुपयांवर होता. तो थेट 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर जाऊन पोहोचलाय. मग आता प्रश्न असा पडतोय की एवढी दमदार कामगिरी असून देखील एन चंद्रा यांना पदावरनं हटवण्याच्या चर्चा का सुरू झाल्या? तर आता हे जर समजून घ्यायचं असेल तर टाटा समूहाची अंतर्गत रचना ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. टाटा समूह जर बघितला तर त्याच्या केंद्रस्थानी आहे टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड, जी सगळ्या टाटा कंपन्यांची मुख्य होल्डिंग कंपनी आहे. पण या टाटा सन्स मधले सुमारे जवळपास 66% हिस्सेदारी ही टाटा ट्रस्ट कडे आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन झाले, अध्यक्ष झाले. म्हणजे टाटा सन्सचा जो कोणी चेअरमन असेल तो कितीही पॉवरफुल असू द्या तरी त्याला 66% मालकी ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे टाटा ट्रस्ट, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेता येत नाही. सगळे निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घ्यायला लागतात. येथे दोन वेगवेगळ्या विचारांची टक्कर सुरू झाली. 24 फेब्रुवारी 2026 ला टाटा सन्सच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती म्हणजे आणखी एक एक्सटेन्शन त्यांना द्यावं असा एक प्रस्ताव आला. पण या बैठकीमध्ये एकमताने यावर निर्णय होऊ शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या काही धोरणांवर गंभीर आक्षेप घेतले होते. आणि मग त्या दोघांमधले मतभेद नेमके कशाबद्दल होते? तर 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आक्रमक विस्तार विरुद्ध आर्थिक शिस्त. म्हणजे चंद्रा यांचं धोरण जर पाहिलं तर एअर इंडिया, टाटा डिजिटल, सेमीकंडक्टर यासारख्या नवीन आणि जास्त जोखीम किंवा रिस्क असलेल्या व्यवसायांमध्ये ते प्रचंड पैसा गुंतवत होते. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर नोएल टाटा यांचं काय म्हणणं होतं की हे जे नवीन उद्योग आहेत यामुळे आपल्या टाटा समूहावरचं कर्ज वाढतंय, आपला तोटा वाढतोय. तो एक मतभेद झाला. दुसरं जे होतं ते RBIचा एक नियम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार टाटा सन्सला एका ठराविक मुदतीमध्ये शेअर बाजारामध्ये लिस्ट होणं बंधनकारक आहे किंवा एक तर त्यांना कर्जमुक्त व्हावं लागणार आहे. म्हणजे टाटा ट्रस्टला टाटा सन्सची खाजगी पकड सोडायची नाहीये, त्यांना IPO आणायचा नाहीये, नाहीतर पब्लिक त्याच्यामध्ये येणार. मग चंद्रशेखर यांच्या काळामध्ये या ज्या गुंतवणुकी झाल्या त्यामुळे हे कॉर्पोरेट गणित जे आहे ते गुंतागुंतीचं होत गेलं. म्हणजे जर थोडक्यात विचार केला तर हा वाद फक्त 2 व्यक्तींमध्ये होता का? नाही. टाटा समूहाने येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही दशकांमध्ये नेमकं आपलं धोरण कसं
ठेवावं, आक्रमक ठेवावं, रिस्क घेऊन करावं की पारंपरिक आर्थिक शिस्त पाळून करावं, या धोरणात्मक विचारांमधला हा संघर्ष होता. शेवटी एक प्रकारची अनसर्टन्टी जी होती ती टाळण्यासाठी एन चंद्रा यांनी स्वतः येऊन स्पष्ट केले की बाबा सध्याचा त्यांचा कार्यकाळ जो 20 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे, त्यानंतर ते पुढे चेअरमन पदावर राहण्यास अजिबात त्यांना स्वारस्य नाही. आता पुढचा एक प्रश्न राहतो तो म्हणजे टाटा सन्सचा पुढचा चेअरमन कोण. तर हा निर्णय टाटा समूहाच्या भविष्याची दिशा ठरवणारा असेल. सध्या बाजारामध्ये 3 ते 4 प्रमुख शक्यता आहेत. स्वतः नोएल टाटा हे कदाचित टाटा सन्सची चेअरमन पदाची धुरा सांभाळतील, कारण ते टाटा ट्रस्टचे ऑलरेडी अध्यक्ष आहेतच, त्यामुळे स्वतः टाटा सन्सच्या चेअरमनपदी येतील का. दुसरी आहे ती नवीन पिढी, म्हणजे टाटा समूहातला, टाटा कुटुंबातला वारसदार. विशेषतः नेव्हिल टाटा जर बघितलं तर त्यांच्या नावाचा विचार भविष्यातल्या नेतृत्वासाठी आत्ता सध्या केला जाऊ शकतो, पण वयाने ते लहान आहेत, अनुभवानेही तसे बऱ्यापैकी नवखे आहेत, त्यामुळे थेट त्यांना चेअरमन पद देणं कितपत योग्य राहील याची शक्यता पडताळली जाऊ शकते. आणि तिसरी शक्यता म्हणजे पुन्हा एकदा बाहेरचा एखादा CEO टाटा सन्सवर आणू शकला जातो. टाटा समूहाची जर परंपरा पाहिली तर टाटा समूहातला किंवा जागतिक स्तरावर एखाद्या अत्यंत अनुभवी असा जो प्रोफेशनल व्यावसायिक असतो त्याच्याकडे ही धुरा दिली जाऊ शकते. जे ट्रस्ट, व्यावसायिक संस्था या दोन्हीमध्ये ते समन्वय साधू शकतील अशीच एखादी व्यक्ती तिथे बसवावी लागेल. आता चंद्रशेखरन यांच्या पद सोडण्याच्या बातमीनंतर टाटा समूहाच्या अनेक शेअर्समध्ये घसरण झालेली बघायला मिळाली. गुंतवणूकदारांना 2016च्या सायरस मिस्त्री यांच्या वादाची आठवण झाली. म्हणूनच यावेळी टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांना आपल्या कंपनीमधला हा जो काही बदल आहे तो अतिशय शांतपणे, पारदर्शकपणे करावा लागणार आहे, जेणेकरून इन्व्हेस्टर्सच्या विश्वासाला तडा जाणार नाही. टाटा हा फक्त समूह नाहीये, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावणारा एक समूह आहे. येत्या 2027 पर्यंत टाटा समूह या सत्ता संघर्षातून कसा मार्ग काढतो, रतन टाटांचा वारसा पुढे नेणारा नवीन बॉस नेमका कोणता निर्णय घेतो, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, टाटांसारखीच भारताच्या घराघरात पोहोचलेली आणि एकाच उत्पादनाच्या जोरावर हजारो कोटींचं साम्राज्य उभारणारी दुसरी कंपनी म्हणजे पॅराशूट. ही कंपनी नक्की कशी मोठी झाली, तिची जी काही रंजक गोष्ट आहे ती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर उजव्या बाजूला दिसणाऱ्या व्हिडिओवर तुम्ही नक्की क्लिक करा. भेटूयात आणखी एका अशाच हटके व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.